नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। महाराष्ट्रात हवामानात मोठे बदल होत असून काही ठिकाणी तीव्र उष्णता तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे। हवामान खात्याने 22 आणि 23 मार्च रोजी 8 जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे। कोकणातील काही भागात उष्णतेची लाट जाणवणार असून काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज आहे। तसेच देशभरात हवामान वेगाने बदलत असून महाराष्ट्रातही त्याचा परिणाम जाणवत आहे। दक्षिणेकडून पश्चिम बंगालच्या खाडीत आणि गुजरातच्या दिशेने 3 सायक्लोनिक सर्क्युलेशन सक्रिय झाल्यामुळे हवामान अस्थिर झाले आहे। याचा प्रभाव महाराष्ट्रावरही दिसून येत असून काही भागात पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे। हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे की राज्यातील काही भागात 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील। सोबतच विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। दुसरीकडे काही जिल्ह्यात उष्णतेची लाट असून पुढील काही दिवस उन्हाचा तडाखा जाणवणार आहे। मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये उन्हाची तीव्रता अधिक जाणवणार आहे। येथे पुढील काही दिवस तापमान वाढण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे। तर दुसरीकडे धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यात विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे। यासोबतच हवामान विभागाने बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या 8 जिल्ह्यांसाठी 22 ते 23 मार्च रोजी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिलाय। या भागात जोरदार पाऊस आणि वाऱ्यामुळे शेतीचे नुकसान होऊ शकते असा इशारा देण्यात आला आहे। नागरिकांना आणि शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।